नमस्कार मित्रांनो, मी आता सध्या दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं गावाच्या बाहेर आलेलो आहे पहा. आणि सध्या जून महिना संपून गेला आहे आणि जुलै पण आता एंडिंगला आलेला आहे, तरी काहीच पाऊस झालेला नाही आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही की शेतामध्ये काहीच नाही आहे सध्या तरी. म्हणजे आता एवढा म्हणजे जवळपास 2 महिने होतील तरी पावसाचा जास्त असा पाऊस पडलेला नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय आणि खायचं तरी काय. तुम्हाला आता दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवतं. जो तलाव आहे हा तलावसुद्धा पूर्ण कोरडा ठाक आहे, त्याच्यामध्ये काहीही पाणी नाही आहे. सध्या स्थितीला थोडं तरी पाणी यायला पाहिजे होतं, पण काहीच नाही आहे. तर मग आता शेतकऱ्यांनी आपलं जीवन करायचं कसं आणि पुढचे पिकं वगैरे कशी घ्यायची, हा खूपच भयानक असा प्रश्न आहे. जे काही भाजीपाल्याची पिकं म्हणा, काही इतर पिकं असतील ते काहीच घ्यायला आलेलं नाही सध्या, अजून तरी नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवरती भयानक संकट आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाली कोणीच नाही आहे. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांची बाजू कोणी बोलत नाही आहे. थोडे भाव वाढले तरी लोक आरडाओरड करतात, महागाई वाढली असं लोक. पण सद्यस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी करायचं तरी काय. त्यांच्या पण महागाई, पंचायत, शिक्षण आहे, तर करायचं कसं त्यांनी, तुम्ही सांगा.